देवा विचारावे लागे पाप पुण्य, आम्हासी हे जन अवघे भले. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. शहाणे परमार्थातले लोक आहेत, त्यांच्या चर्चा करत बसताना चर्चेचा विषय होता देव मोठा का संत मोठे. अशी बी चर्चा ऋषीमध्ये झालेली आहे की ब्रह्मदेव मोठा का, शंकर मोठा का, विष्णू मोठा, तिन्ही देवापैकी कोण मोठा, अशी चर्चा झाली. श्री भृगूंना पाठवलं आणि श्रेष्ठ भगवान विष्णू ठरला, अशी कथा भागवतामध्ये आहे. शहाण्या लोकांमध्ये चर्चा चालू होती. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यात गेले. मग महाराजांना विचारलं की महाराज, देवामध्ये आणि संतांमध्ये जर कोण श्रेष्ठ असेल, भक्तात आणि भगवंतात कोण श्रेष्ठ आहे? महाराज म्हणाले त्याला काय सांगायचंय, मला जर विचारलं असेल तर मी स्पष्ट सांगतो. तुका म्हणे आम्ही भले देवाहून, देवापेक्षा आम्ही श्रेष्ठ, चांगले आहोत. भले म्हणजे चांगले आहोत. कोणताही देव घ्या, त्या देवापेक्षा आम्ही सगळेच, मी म्हणले नाहीत, आम्ही सगळे संत चांगले. कशाहून? विचारिता, तुम्हाला डोकं असलं तर विचार करा म्हणे. विचारिता गुण सर्व भावे, गुणात्मक दृष्टीने जर विचार केला, देवाची गुण, संतांची गुण, देवाचं वागणं, संतांचं वागणं, देवाकडल्या सगळ्या गोष्टी, संतांच्याकडल्या सगळ्या गोष्टी, गुणात्मक तुलना जर केली तर आम्ही देवापेक्षा चांगलेच आहोत. जरा समजून सांगा कशी. ज्याला चिंता टेन्शन असताना तो वंगळा असतो, ज्याला टेन्शन नाही तो चांगला असतो. टेन्शन कोणाला आहे? देवाला. सकळा देवासी लागे सकळासी पोसावे. पंढरीच्या पांडुरंगाला सगळ्याला पोसावं लागतं. पोसण्यासाठी, खाऊ पिऊ घालण्यासाठी कुठून आणायचं, कसं खाऊ घालायचं, किती खाऊ घालायचं, पचवायचं कसं, हे देवाला सगळं टेन्शन, चिंता आहे. आम्हासी नगलगे खावे काय चिंता. आम्हाला चिंता नाही, देवाला चिंता आहे. चिंता या दृष्टिकोनातून विचार केला, देवाला चिंता आहे म्हणून देवानं आम्हाला चिंता नाही, म्हणून देवापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. अजून दुसऱ्या दृष्टीने देवाची दृष्टी आणि संतांची दृष्टी. देव जर समाजात फिरायला लागला किंवा देव जर समाजाकडे बघू लागला आणि देवाला विचारलं काय दिसलं, काही पापी आहेत आणि काही पुण्यवान आहेत. पुण्य आणि पापी देवाच्या दृष्टीत आहे. आम्हा संताला आम्हासी हे जन अवघे भले. आमच्या दृष्टिकोनातून कुणी पुण्यवान नाही, तसं आमच्या दृष्टिकोनातून कुणी पापी नाही. आणि देवाला विचारा, देव म्हणेल हा पुण्यवान आणि हा पापी आहे. भेद दृष्टी देवाचे, आमची अभेद दृष्टी आहे, म्हणून आम्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहोत. एक दुसरा तुकोबारांचा ही गुण आहे. पहिला गुण अटेन्शन, चिंता नाही, आम्हाला आमच्याकडे गुण आहे, देवाकडे हा गुण नाही, मग त्याच्यापेक्षा आम्ही चांगली. दुसरं बघायला गेलं तर देवाची दृष्टीत भेद आहे, आमच्या दृष्टीत भेद नाही. या दृष्टीने बघितलं तरी आम्ही देवापेक्षा श्रेष्ठच आहोत, भलेच आहोत, चांगलेच आहोत. अजून दृष्टीने ज्याला काम लागलेलं असताना काम करायचं, काम उभा करायचं आणि काम मोडायचं, काम उभा करायचं, काम स्थितीत ठेवायचं, नाश करायचा, असं ज्याला काम लागलेलं असतं त्या माणसापेक्षा विक्षेपरहित जो कोणी असेल तो त्याच्यापेक्षा चांगला असतो. देवासी उत्पत्ती लागला संहार. देवाला भलं मोठं काम आहे, जगाची उत्पत्ती करायची, स्थिती करायची, त्याचं पालन करायचं, त्याच्या मागे काम लागलं. आम्हा नाही फार थोडे काही. महाराज तुम्हाला काम, महाराज म्हणले आम्हाला थोडे फार काही. भारत थोडं, फार थोडं नाही, म्हणजे फार थोडंही नाही. आम्हा नाही फार थोडे नाही, फार नाही, थोडं तर नाहीच नाही. आम्हाला फार थोडं सुद्धा नाही, अगदी अल्प सुद्धा काम नाही. देवासी लागला काम हा धंदा. देवाला काम धंदा आहे, आम्हासी ते सदा रिकामी. ज्याला काम आहे आम्हाला काम नाही, आम्ही मोठे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात अभंगामध्ये, देवापेक्षा आम्ही गुणात्मक कसे श्रेष्ठ आहेत. देवाला चिंता आहे, आम्हाला चिंता नाही, म्हणून देवापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. देवाच्या दृष्टीत भेददृष्टी, आमची अभेद दृष्टी, म्हणून देवापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. देवाला काम लागलेलं आहे, आम्हाला काम नाही, आम्हाला सदा रिकामी परमात्म्याचं चिंतन करायला आहे, म्हणून आम्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहोत. तुका म्हणे भले आम्ही देवाहून, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहोत आम्ही. कशाने? म्हणे कशाने? विचारिता गुण सर्व व्हावे. जर विचार केला गुणाच्या दृष्टीने, आता गुण सांगितले, या दृष्टीने परमात्म्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. टाळी वाजवून भजन करा विठ्ठला विठ्ठला. त्या निमित्ताने सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. संत मोठे का भगवंत मोठे,
आपण सांगून उपयोग नाही. आपण भगवान बी नाही, आपण संतही नाही. आपणाला काय कळणार आहे फरक त्यातला? जगद्गुरु तुकोबाराय संतही आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय भगवंतही आहेत. तुकोबाराय संत आहेत. तैसी पूजती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. संत पदवी नको आम्हास, आम्ही किंकर विष्णू हरीचे दास. तुकोबाराय जसे संत आहे तसे तुकोबाराय. तुकोबारायच्या शब्दात कसं म्हणतात, मी आम्ही भगवान असो. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. तुकोबाराय सांगतात मी भगवान पण आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. विधी विधाता, आम्ही विधीचे जनिते, त्याचा बाप आहोत. स्वयंभू तुकोबाराय स्वयंभू आहेत, घडवलेले नाहीत. स्वयंभू आहे ते. काही माणसं शिकून तयार होतात, काही माणसं वाचून तयार होतात, काही माणसं ऐकून तयार होतात आणि काही पाहून होतात, काही अनुभवाने होतात. तेव्हा संत बनतात. तुकोबाराय म्हणजे पाहून नाही, वाचून नाही, ऐकून नाही, आम्ही स्वयंभू स्वयंभू आहेत. आणि स्वयंभू जे संत असतात ना, त्यांच्यापासून 400 हात इतका जागा पवित्र असतो. त्याच्यात किडा मुंगी जरी आली तरी तिचा उद्धार होतो. 400 हात म्हणतो. 400 हात म्हणजे अर्धा किलोमीटर जवळजवळ झाला. अर्धा किलोमीटरच्या आतचे सगळे पशु पक्षी तुकोबारायांचे मित्र झालते आणि महाराजांच्या अगोदरच वैकुंठाला गेले होते. कारण ते स्वयंभू आहे तुकोबाराय. त्यांच्या शब्दात सांगतोय मी तुम्हाला. जसे ते भगवंत आहेत आणि जे वाचून शिकून गुरुची सेवा करून जे संत झालेले असतात, त्यांच्या 100 हात अवतीभोवतीलची जागा पवित्र असते. जे वाचून अभ्यास करून पुराणामध्ये आलेल्या ह्या गोष्टी आहेत. अशा संतांच्या जवळ नाही गेलं तरी चालेल, 100 हात जरी गेलं तरी कल्याण होतं. आणि जे केवळ कंबर बांधतात, कीर्तन करतात अभंगावर, अभंगाचं कीर्तन झाल्यानंतर पैशासाठी जे कीर्तनकार भांडतात, त्यांच्या जवळ आलं तरी नरकाला लोक जातात. त्यांच्या जवळ आलं तरी लांब जाण्याची आवश्यकता नाही अशा लोकांच्या. पण जगद्गुरु तुकोबाराय शिकून सवरून नाही, साक्षात स्वयंभू आई ते केले न हो. साक्षात तुकोबाराय स्वयंभू आहेत. स्वयंभू म्हणजे ते भगवंत आहेत आणि ते संत आहेत. संत आणि भगवंत या दोन्हीचा अनुभव तुकोबारायला आहे. रामेश्वर भट्टाने स्पष्ट सांगितले, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजान तुका विष्णू नाही तुझा. तुकोबाराय विष्णू आहेत. मग कुठंतरी चर्चा चालू असेल आणि विचारले असतील काही संस्कार संपन्न लोकांनी. काही काही माणसं विचारतात, पण खेड्यापाड्यातले जरा वेगळे विचारतात. महाराज इकडे का यावर्षी पाऊस पडल? मी मग का नंदीबैल आहे का? मी नंदीबैलाला विचारायचं असं पाऊस पडेल का? महाराजाला कळतं पाऊस पडेल म्हणून. इकडे या महाराज, काय झालं? गुडघ्यातून खाली चमका निघाले. आता मी काय डॉक्टर आहे? डॉक्टर आहे का काय? असे प्रश्न विचारणारे रगड आहेत, रगड आहेत. पण चांगली चर्चा, देवाच्या विषयी चर्चा करणारे माणसं कमी आहेत. चर्चेचा विषय होता संत मोठे का भगवंत मोठे? ध्यान देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबारायाने या अभंगात स्पष्ट सांगितले, छाती ठोकपणे अनुभवाने संत देवापेक्षा चांगले. पंढरीचा पांडुरंग चांगलाच आहे, पण त्याच्यापेक्षा चांगला पुंडलिक आहे. भला भला पुंडलिका, भला भला पुंडलिका, भला भला पुंडलिका, भला भला पुंडलिका. मानलासी जन लोका, मानलासी जन लोका, मानलासी जन लोका, मानलासी जन लोका. कोण्या काळे सुखा ऐसा
श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणाची उंची किती श्रेष्ठ आहे आणि आमचं अंतःकरण निकृष्ट हलकट किती याच्यावरून कळतं. पंढरपूरला गेल्यानंतर जिथं भेटायचं तिथं भेटत नाही, दुसरीकडे भेटून येतो. कुठं गेलतात? आलतो शीघ्र बैल बघून म्हणतो. मग बैल कशाला बघायचे? अंतःकरण असं पाहिजे. पंढरपूरला गेले जगद्गुरु तुकोबाराय, पंढरपूरला गेले म्हणजे पुंडलिकाकडे गेले, पुंडलिकाला भेटले. एक लक्षात ठेवा, म्हणजे पुंडलिक यांच्यासारखे किंवा यांच्यासारखे असे नव्हते दिसत. जी पुंडलिक मूर्ती आहे त्यामध्येच तुकोबाराय बोलत होती, इतकी श्रद्धा पाहिजे. हा साक्षात पुंडलिक आहे. तुम्हाला वाटतं का तिथला दुसरा माणसासारखा दिसावा? जगद्गुरु तुकोबाराय दिसत असेल, हा श्रद्धेचा भाग आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय माणूस दिसून बोलणं हा श्रद्धेचा भाग आहे, पण पुढे मूर्ती दिसून त्याला साक्षात मानव, साक्षात पुंडलिक समजणं अंतःकरणाच्या उंचीचा भाग आहे, अंतःकरणाच्या भक्तीचा भाग आहे. पंढरपूरला जावं आणि पांडुरंगाला, पुंडलिकाला भेटावं, पुंडलिकाला भेटून साक्षात बाहू समजावा, हे अंतःकरणाची उंची आहे. इतकी श्रद्धा पाहिजे, इतकी संवेदना पाहिजे. भला भला पुंडलिका. जगद्गुरु तुकोबारायांनी संतांनी पांडुरंगाला कुठंतरी भला म्हणला असेल, पण जास्त संतांना भलं म्हणलेलं आहे. देवाला बरवा म्हटले, चांगला आहे, सुंदर आहे, चांगला आहे, अनुपम्य मनोहर. परमात्मा अतिशय सुंदर आहे. परमात्म्याला बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा म्हणलेला आहे. पण परमात्म्याला भला म्हणल्यास सगळ्यात जास्त साधू संतांनी पुंडलिकाला भला म्हणलेला आहे. पुंडलिका भला भला पुंडलिका. हे अभंग पाठकारान पुंडलिकाशी संवाद साधा. तसा जर तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात ना, तिथल्या देवता पांडुरंगापर्यंत न पोहोचू देता हुसकून लावतील. का? पुंडलिकाचं दर्शन घेतलं नाही, मग चलता हो, पहिला पुंडलिक दर्शन. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका, कोण्या काळे सुखा ऐसा कोण पावत. तुकोबाराय म्हणे, पुंडलिका कोण्या काळे सुखा, अशी वैकुंठाची मूर्ती आम्हाला कोणत्या काळात बघायला मिळाली असती, कोणत्या साधनाने बघायला मिळाली असती, कोणत्या शास्त्राने बघायला मिळाली असती, कोणत्या उपासनेने व्रत वैकल्याने बघायला मिळाली असती. कोणत्या काळात, कोणत्याच नाही, कोणत्या काळातही बघायला देव मिळाला नसता आणि कोणत्या मार्गाने मिळाला नसता. तुझ्यामुळे पांडुरंग आम्हाला बघायला मिळतो. भला आहेस माणसा, चांगला आहेस पुंडलिका, भला भला पुंडलिका. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरी, निधान आणिले पंढरी, निधान आणिले पंढरी. धन्य पुंडलिका बहु बरे केले. बरं बरं फार बरं केलं तू. निधान आणिले पंढरी, कोण्या काळे सुखा, कोणत्या काळात, कोणत्या साधनेने, कोणत्या उपासनेने एवढा सुंदर बघायला आमच्या सारख्याला मिळाला नसता. धन्य पुंडलिका. धन्य शब्दाचा अर्थ काय? पुण्यवान आहेस बाबा. नाही कळालं धन्य शब्दाचा अर्थ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले पुंडलिकाला, पुंडलिका धन्य नाही समजत, थँक्यू बाबा. धन्य पुंडलिका बहुबरी की, थँक्यू, शब्बास. धन्य पुंडलिका बहुबरी केली, निधान आणिली पंढरी, कोण्या काळे सुखा ऐसा कोण पावत. कुणाला तर भेटला असता. भला भला मानलासी जनलोका, जनलोका मानलासी, मानला पुंडलिका तुला. जनलोका सामान्य माणसापासून तर उंच अधिकारी लोकांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतीपर्यंत, अनाधिकाऱ्यापासून अधिकारापर्यंत, पामरापासून मुक्तापर्यंत सगळे जेवढे कुणी लोक असतील ना, त्या लोकांनी तुला मानला. मानलासी, जनलोका मानलासी. समाजाने तुला मानलं, पुंडलिका चांगलं केलं. थोडा इकून थोडा आवाज द्या. मानलासी जनलोका, चांगलं केलंस बाबा. जगद्गुरु तुकोबाराय संतांनाच भलं म्हणतात, बाकी कोणाला नाही. आणि संत भलीच आहेत.
श्री क्षेत्र श्री वृंदावनामध्ये एक महापुरुष राहत होते. त्यांचं नाव माधवदास. त्यांना वाटलं तीर्थयात्रा करावी. चला, अनेक देवाचे तीर्थक्षेत्र आहेत, आपण वृंदावनात राहिलेलं आहे, एकदा तरी जाऊन ह्याला जावं. जगन्नाथपुरी असं माधवदासांना जगन्नाथपुरीला जावं वाटलं. निघाली. आले माधवदास. पुष्कळ दिवस राहिले. एका घरी भिक्षाला जायचं. भिक्षान दे. ती बाई म्हणली, आला बाबा हा जोगडा. काय रे भिक्षान दे? स्वयंपाक नाही अजून. शिळ नाही. शिळ पण ताजा. लेकरा बाळाला खाल्ल्याशिवाय तुला देणार नाही. उठला की सुटला. माझं दार पुंजतो, तुम्हाला काही काम आहे का नाही? थांबू नको दारामध्ये. रोज भिक्षाला यायची. आलास का? दुसऱ्या दिवशी आले. चालता हो. तिसऱ्या दिवशी आले. तुझ्यासारखा मूड कुणी दिसत नाही. निर्लज्ज कोणी कडला. रोज मी बोलतीन, परत माझ्या तोंडासमोर तोंड देतोच. चालता हो येतून. एकानं विचारलं, महाराज तुम्ही त्या बाईच्या दारात जाता, ती बाई तुम्हाला रोज शिव्या देते आणि तरी तुम्ही तिच्या दारात जाता. माधवदास काय म्हणाले, अहो दुनिया मला भाकरी देईल, कपडे देईल, मकान देईल, राहायला देईल, खायला देईल, सुनी सगळी दुनिया मला देते, पण ती जी बाई देते शिव्या, ती दुनिया मला कुणी देत नाही. तिच्या शिव्या खायला जातो. तिच्या शिव्या खायला जातो. असे एक दिवशी गेले असेच भिक्षान देई म्हणून. आलास का? आता तुला थोबाडावर पोताराच घालते म्हणे. पोतारा पोत्र उचललं. सारवीत असताना असाच उचलून सपकून टाकला. माधवदास म्हणजे थँक्यू. अरे याला मारलं तरी थँक्यू धन्यवाद म्हणतो. हा भाऊ आहे का काय? एवढा कसा गार आहे, बर्फ आहे का काय? बाई उद्याच्याला येतो म्हणे. पोतारा घेऊन गेले. चांगला धुतला आणि त्याच्या वाती केल्यानं आणून दिला. रोज एक शंकराला वात लावी जा, तुझं कल्याण होईल. आज वातीची कथा गेली आहे. एक वात लावी जा रोज. तुला पोतारा रिकामी वाटला, काही उपयोगाचा नाही वाटला, पण लक्षात ठेव, संसार केला तर सुईच्या टोकापेक्षा बाहेर नाही तर इडी मुसळापेक्षा महान. तुला वाटले पोतारा उपयोगाचा नाही म्हणून मला हाणलीस? अगं उपयोगाचा कसा नाही. कपडा वापरता येतो, वापरलेला कपडा पुसता येतो, आणि पुसल्याला सारवून काढलेला पोतारा तो फेकून दिला तर धुवून त्याच्या वाती करून प्रकाश दुनियाला देता येतो. असा संसाराचा नीट उपयोग करी जा. मग महाराज ती बाई त्यांची शिष्य झाली. महाराज म्हणले माझं चुकलंच बरं का. एवढा दम धरावा लागतो वारकऱ्याने, त्यावेळेस जमतं. एवढा दम धरावा लागतो. म्हणावोनी शांती धरा, उतराल पैल तीरा, उतराल पैल तीरा, उतराल पैल तीरा. अशी संतांची शांती असते. जास्त ही नाही अशी शांत. ती माधवदास एक दिवशी बागेमध्ये त्यांच्या झोपडीत भजन करत बसले होते आणि जगन्नाथ भगवान साक्षात आला माधवदासाकडे. माधवदासजी डोळे उघडले. माधवदासजी हा बोला. पुष्कळ दिवस झालं मी तर जगन्नाथपुरीला आलो. मंदिर सोडून कुठं गेलो नाही. गेलो तर भक्ताबरोबर बाहेर पडतो, आणि बाहेर गेलो तर लोक माझी पूजाच करतात, आणि बाहेर पडलो तर लोक चांगलंच खायला देतात. आणि माझी सवय आहे स्वादुस्तेयम, चोरी केल्याशिवाय माझं पोट भरत नाही. कोण म्हणतो? जगन्नाथ भगवान माधवदासाला. माझं पोट भरलं नाही, आणि पोट मला चोरीची गोडी आहे. स्तेयम स्वादु अति ददा कल्पित स्तेय योग, स्तेयम स्वादु. मला चोरी करून गोड लागतं. काही जणाला चोरी करून गोड लागतं, तसं कष्टाचं गोड लागत नाही. मी शेतात चाललो होतो, येता येता एक मावशी एका मिरच्या तोडीत होती. तोडीत नव्हती, वरबाडीत होती. तोडायला लागले की स्वतःचं शेत, आणि वरबाडायला लागलं की दुसऱ्याचं शेत. मी म्हणलं असं का हो, तुमच्यात तर मिरच्या भरपूर आहेत आणि ह्या मिरच्या का तोडता? ते म्हणली आमच्या तेवढ्या तिखट नाहीत म्हणून. जमलं का? आमच्या तेवढ्या तिखट. भगवंताला विचारा चोरी करूनच का? भगवान म्हणले मला चोरी केल्याशिवाय माझं पोटच भरत नाही, आणि मला ती आवडतही नाही, मला गोड लागतं. माझ्याबरोबर माधवदास चोरी करायचा. 9 लाख गोपाळ होते गोकुळामध्ये. मला या जगन्नाथपुरीमध्ये चोरी करायला एक गोपाळ सापडला नाही. माधवदासजी तुम्ही आलात माझ्याबरोबर चोरी करायला, चला. माधवदास म्हणजे चोरी
आणि मी संत माणूस, मला चोरी करायला नको बा. नाही चला हो, मी येणार नाही. भगवान विनंती करतात तरीही म्हणतात नाही. मी कोण विनंती करतो कळलं का? माधवदास. सगळं खरं आहे हो, पण मला चोरी करायला तुम्ही नेतात. पण कशाची चोरी करायची? भगवंताने सांगितलं, या राज्याचा जो राजा आहे त्याच्या आंब्याची बाग आहे, फक्त 1 डझन आंबे आणायचे, 2 जण वाटून खायचे. अरे बापरे, म्हणजे मग चोरीला तुमच्या बरोबर जायचं? मला भजन करता येते, नामस्मरण करता येतं, सत्य बोलता येते, पण चोरी करायचा माझा अभ्यास नाही. भगवान म्हणले, मग चोरी करायचा अभ्यास नाही तर माझा चोरीचा अभ्यास आहे ना. म्हणे भगवंताचा अभ्यास आहे चोरी करायचा. आणि ज्याचा जो अभ्यास असतो त्यानं तो पुढच्याला शिकवला जातो. चोरे चोरा ते करावा उपदेश, चोरे चोरा ते करावा उपदेश, चोरे चोरा ते करावा उपदेश, चोरे चोरा ते करावा उपदेश. आपुला अभ्यास असेल तो, आपुला अभ्यास असेल तो. अभ्यास आहे त्यानंच तो अभ्यास पुढच्याला सांगावा. पिटी वाजवते, मृदंगाचा अभ्यास नाही. पिटी वाल्याने मृदंगाचा बोल लिहून दिला. धागे नत्ता, हा धागे नत्ता, पुढचा अग गीता लिहून दिला पेटीवाल्यानं. आणि मग तो पुढच्या विद्यार्थ्यांनी लिहून घेतला. वाजव धागे नेता गीता, धागे नेता गीता, धागे नेता. वाजवायला लागला पण काहीतरीच वाजायला लागलं. तालात कुठे येलं? अवखंड सांगायचा राहिला. धागे नता ग घेता, अवखंड सांगायचा राहिला मधला, अंतर सांगायचा राहिला. वाजवायला कुठे यायला लागलं? याचा अभ्यासच नाही मृदंगाचा, शिक्षणाचा, तर तो अभ्यास काय देणार आहे? ज्याचा जो अभ्यास असेल त्यानं तो शिकवा. म्हणजे माझा अभ्यास आहे, चला माधवदास. भीतीच वाटतं, द्यायचं काय कारण आहे म्हणे, चला माझ्या बरोबर. मग माधवदास आणि जगन्नाथ भगवान 2 जण मिळून आंबराईमध्ये चोरी करण्यासाठी प्रवेश केला. अवतीभोवती कडोकट पहारा आहे, कसं तरी वाट काढून भगवंताने माधवदासाला एका आंब्याखाली नेलं. आणि भगवान म्हणाले, बरं का माधवदास, या आंब्यावर मोठे आंबे पिकलेले, चांगले पहाडाला आलेले, चढायला वर सोपं आहे. तुम्ही वर चढा, मी मार्गदर्शन करतो. वर गेल्यानंतर आंबा तुम्ही खायचा नाही, मला खाली टाकायचा, वर तुम्ही चढा. असा देव चतुरा तो शिरोमणी. त्या भोळ्या संताला वर चढवलं, आपण खाली, मी मार्गदर्शन करतो. जगन्नाथ भगवान म्हणले, वर जर आपण चढावं, जर तो बनकर आला, माळी आला, तो सांभाळणारा आंब्याचा मालक आला, तर वरच्याला लवकर पकडेल का खालच्याला? बोला, वरच्याला. खालचं पळून जाईल. देव म्हणले, जर ह्याच्यात जर गडबड झाली, मालक आलाच, तर ही गुतला तर गुतला, आपण पळून जायला येते. हा रे चतुरा तो शिरोमणी. देवाने असं ठेवलं. गेला वर. वर गेल्यानंतर चोरी कशी असते? चोरीचा बामलान हळूहळू बोंबला, हळूहळू चोरी करायची असते. बोलायचं हळूहळू, चलान कोणी कोणाशी न बोला. वरून जगन्नाथ भगवंताला, वरून त्या माधवदासाला वर चढलेल्या चोरी कशी करायची हे माहीतच नाही. वरून हाक मारली, कोणत्या फांदीवर जाऊ? झाले बनकर काट्या घेऊन आले ना, माडी काट्या घेऊन आले. सुळसुळाट पालाचा झाला, 4 चौकोन डोक येत की हा पांडुरंग तत्रांतर ध्येय गेला बिचारा पडून. आणि माधवदास, आंबे तोडले, तुम्हाला पण पाहिजेत का? इतका भोळा. खाली ये, तुला पाहिजे दाखवतो, ये खाली. 4 जणांनी पकडला, हातात काट्या होत्या, पाठ सोडून काढली, बांधून टाकला. लटलट कापाला. माझी काही गलती नव्हती, माझी काही चूक नव्हती. ओ कोणीतरी एक मला इथं घेऊन आला, तो निघून गेला. खोटा बोल नको. दिवसभर भजन करतोस आणि कोणी नसल्या म्हणजे चोऱ्या करतोस, म्हणून फटके द्यायचे. आता काय, रात्र झाली, व्याकुळ झाले. रात्र झाल्यानंतर जगन्नाथ भगवंताला समाधान लागणार. राजाच्या स्वप्नात गेला. राजा, तुझ्या सेवकानी माधवदास संतांना आंबे चोरले म्हणून बांधून खोपीत टाकलेला आहे, मार मारतात. राजा घोडीवर पटकन बसला आला. बघतो तर माधवदास राजाची गुरुच. ध्यान देऊ नका, राजेची गुरुच ते माधवदास. साष्टांग दंडवत घातला. महाराज, हे चाकरांचा अपराध नाही.
चाकरांना मी आता मारल्याशिवाय राहणार नाही. अपराध बी नाही मारल्याशिवाय राहणार नाही. अपराध नाही ती माझे आहेत म्हणून मारल्याशिवाय शिक्षा केली तर पुन्हा कळेल कोणाला पकडावून कोणाला मारावं म्हणून. माधवदास म्हणजे त्यांचा त्यांनी धर्म निभावलेला आहे म्हणून राजा त्यांना शिक्षा करायची नाही, सोडून दे. राजा म्हणत्या जगन्नाथपुरीचा म्हणाला, बरं का माधवदास महाराज, ही 200 एकर आंबराई आहे, 200 एकर आंबराई, ध्यान देऊन ऐका. ही अख्खीच्या अख्खी मी तुमच्या नावावर करून देतो, गुरुचरणी समर्पित केली, अख्खीच्या अख्खीच. राजा गेला निघून, क्षमा मागितली. माधवदास एकटे बागेत बसलेत आणि मग जगन्नाथ भगवान हा श्रीकृष्ण तिथे गेला. रात्र कशी गेली माधवदास, आता काय सांगावं, रात्र कशी गेली. किती मारलं, किती बोलले, बरं जाऊ द्या. भगवान श्रीकृष्ण माधवदासांना हिनवित होता. तुम्ही वर गेला, मी जाता जाता वरून 4 पडलेले आंबे उचलले घेऊन गेलो, मला 4 आंबे खायला मिळाले, तुम्हाला काट्याशिवाय काय मिळालं. ऐका, माधवदास म्हणाले, तुला 4 आंबे मिळाले, माझ्या काट्या सोडून दे. तुला या आंबराईतले फक्त 4 आंबे मिळाले. जेवढी आंबराई 200 एकरची राजानं माझ्या नावची केली, तुला 4च, तर मला 200 एकरची आंबराई मिळाली. बोल, तो मोठा का मी मोठा? कोण मोठा झाला? भगवंताला 4 आंबे मिळाले, माधवदासाला किती आंबे मिळाले? किती नाही, अख्ख्या आंबराईच. कशामुळं? तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, 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 तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. राहिलो निराळी ठेवून आशा, राहिलो निराळी. रोज मी ऐकतो मागून लई गडबड करतात. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी ठेवून आशा. देवापेक्षा का बळे? देवाला आशा होती चोरून खायची, माधवदासाला आशा नव्हती, फक्त देवाबरोबर संगत म्हणून गेलती. ज्याला आशा आहे तो लहान आहे आणि ज्याला आशा नाही तो मान आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, देवापेक्षा श्रेष्ठ आहोत, बलवान आहोत. काय देवापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात? कशा अंगाने? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवापेक्षा आम्ही भलेच. समजून द्या महाराज, ऐका. देवाच्याकडे सगळ्या जगाला खाऊ पिऊ घालावं लागतं आणि ज्या माणसाला कमवावं लागतं, कमवल्यानंतर ती जतन करावं लागतं, जतन केलेलं त्यामध्ये खाऊ घालावं लागतं. आणि खाऊ घालत असून सुद्धा कष्ट करून एवढे पैसे जमा करून घरामध्ये सगळ्या वस्तू आणून सुद्धा पुन्हा घरातले म्हणतात, साडी आणली पण पदरच चांगला नाही. जमलं का? आता माझ्या आवडीचं सूत आहे, रंगही चांगला आहे, फक्त जाडी भरडीच आहे. जाडी भरड्या म्हणतात. सूत चांगला आहे, रंग आवडीचाच आहे, पण कमीच पैशाची आणली. तुकोबाराय सांगतात, रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे, दर्शन ईश्वराचे. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन विठोबाचे, दुर्लभ दर्शन ईश्वरा विठोबाचे.
खाऊ घालायचंय ना तो माणूस खाऊ घालतो, पण जेवणारे लगे जेवलं की कसं जरा पुऱ्या कडक होत्या का? अरे म्हणलं एवढं खाल्लास ना? नाही, सगळं चांगलं झालं होतं, काय जेवायला होतं. श्रीखंड तसाच, बासुंदी तशी, जिलेबी तशीच, पुऱ्या तळलेल्या होत्या, पालकच्या पुऱ्या होत्या, तिखट टाकलेला हिरवा, अगदी चांगलं होतं बघा. पण काय तंबाखूच ठेवली नव्हती शेवटी. म्हणला एक तर सिगरेट किंवा तंबाखू तर ठेवायला पाहिजे होती. खाऊ घालणारा माणूस प्रयत्नपूर्वक खाऊ घालतो कष्ट करून, पण खाणारे जे माणसं आहेत ना काहीतरी नाव ठेवतात, तेव्हा खाऊ घालणाऱ्याच्या कानावर हे शब्द आल्यानंतर त्याला टेन्शन येतं. देव हा सगळ्या दुनियाला खाऊ घालतो. मग जो खाऊ घालतो ना, जो मेन पुढारी असतो घरातला, ज्याच्यावर जबाबदारी असते, त्यांच्यावर त्याला टेन्शन असतं. बाकी घरातले भोपळ्यातलं बी टचटच. देव सगळ्या जगाला खाऊ घालतो, कोणाला नाही. त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, आमोच्या ते काही असेल ओझी. सगळ्या जगाला खाऊ घालतो. मग खाणारे सुदीन खात नाहीत. देवाला खाऊ घालण्याचं काम लागल्या कारणाने त्याला टेन्शन आहे. आणि आम्हाला कोणाला खाऊ घालावं लागत नाही, एका जागेवर बसलं तिथं खायला मिळतं, म्हणून आम्हाला टेन्शन नाही. टेन्शनयुक्त चिंतायुक्त जो देव आहे तो देव आमच्यापेक्षा लहान, आम्ही त्याच्यापेक्षा महान आहोत. अभंग.